नमस्ते, मी स्नेहल गरपणकर. SP9 स्पेशल पोलीस क्राईम डायरी मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. विश्वास आणि त्याच नात्याचा शेवट रक्तरंजित हत्येत. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडलेल्या दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका 20 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या आणि त्यानंतर काही तासातच मुख्य संशयित आरोपीचा झाडाला गळफास घेतलेला मृतदेह. नेमकं काय घडलं पाहूया आजच्या स्पेशल क्राईम डायरी मध्ये. शुक्रवारी रात्री सुमारे 10 ते 10:30 वाजण्याच्या दरम्यान नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील वनसंपदा सोसायटी जवळ ही धक्कादायक घटना घडली. 20 वर्षीय वैष्णवी अनिल आवारे हिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गळ्यावर वार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. इंदिरानगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. हत्येनंतर मुख्य संशयित साहिल अशोक लव्हारे घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र मध्यरात्री 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील जॉगिंग ट्रॅक जवळील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे हत्येच्या तपासाला वेगळेच वळण मिळाले. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार हत्या केल्यानंतर साहिलने आत्महत्या केली असावी, मात्र नेमके कारण काय आणि घटनाक्रमाचा तपास अजून सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार वैष्णवी आणि साहिल यांच्यात पूर्वी प्रेम संबंध होते. दोघे काही काळ एकत्र राहत होते, मात्र काही महिन्यांपासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले. यानंतर वैष्णवी नाशिकमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहू लागली. याच काळात तिची दुसऱ्या एका तरुणांशी ओळख झाली आणि दोघे लग्न करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली. याच कारणामुळे साहिल संतप्त झाला होता असा प्राथमिक संशय आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी साहिलने वैष्णवीच्या सध्याच्या मित्राला फोन करून धमकी दिली होती. त्याने वैष्णवीला आपल्या सोबत पाठवण्याची मागणी केल्याचे सांगितले जात आहे. दोघांनी त्यांचे ऐकले नाही. त्यानंतर वैष्णवीवर हल्ला झाला. या सर्व बाबींची सत्यता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळावरील CCTV, मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबदाऱ्यांच्या आधारे संपूर्ण घटनाक्रम उघडण्याचा प्रयत्न करत आहेत. पोस्टमॉर्टम अहवाल आणि फॉरेन्सिक तपासानंतर मृत्यूचे नेमके कारण काय आणि घटनाक्रम स्पष्ट होणार आहे. प्रेम हे विश्वास आणि सन्मानावर टिकणारे नाते असते. मतभेद, नकार किंवा नात्यातील तणाव यावर हिंसा कधीच उत्तर ठरू शकत नाही. नाशिकमधील ही घटना अनेक प्रश्न उपस्थित करते. या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतरच स्पष्ट होईल. अशात सत्य, जबाबदार आणि विश्वासार्ह गुन्हेगारी बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज स्पेशल पोलीस क्राईम डायरी. या प्रकरणाचा तपास सुरू असून वरील काही बाबी प्राथमिक पोलीस माहितीनुसार आहेत. अंतिम निष्कर्ष अधिक तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. धन्यवाद.